हरे कृष्ण सर्वांना. स्वागत आहे सर्वांचं. आज आपला 16वा अध्याय आहे. बघता बघता संपत आली गीता. दिवस खूप भरभर निघून जातात. तर आपण आपलं मंगलाचरण म्हणूया. ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपदान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांच. हे कृष्ण करुणा सिंधू दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमा ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ती वेदांत स्वामी निती नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. आपण आज दैवासुर संपद विभाग योग हा अध्याय बघणार आहोत. त्याच्या आधी आपण प्रभुपाद स्वामींना प्रणाम करूया. पुन्हा नामानिष्ठ दास प्रभूजींना प्रणाम करूया. आणि आमच्या मराठीच्या ग्रुप हेड पूजा माताजी आणि आमच्या मराठीच्या पूर्ण टीमला प्रणाम करते. पुन्हा अन्वया माताजी ज्यांनी मला गीता शिकवली त्यांना प्रणाम करते. आणि तुम्ही सगळे पण इथे वेळेत येता, तुम्हाला सर्वांना पण प्रणाम. तर हा जो आजचा अध्याय आहे ना, त्याचं नाव बघा काय. दैवासुर संपद विभाग योग, दैवी आणि राक्षसी गुण. म्हणजे हा जो अध्याय आहे ना, तो आपल्याला बघा एक सायकोलॉजिकल स्टडी असल्यासारखा आहे हा अध्याय. म्हणजे जगामध्ये ना दोन प्रकारचे मनुष्य असतात. एकतर सूर नाहीतर असुर. असं नाहीये की असुर जे आहेत म्हणजे त्यांचे डोक्यावर शिंग आहेत, मोठे मोठे दात आहेत, असं नाहीये. असुर म्हणजे तसे नसतात. जे शास्त्र नी सांगितलंय, वेदांनी जे सांगितलंय त्याप्रमाणे जीवन जगतो ते सूर असतात. आणि जे नाही जगत ते असुर असतात. आता आज आपण ते बघूया. हे दैवी गुण कुठले आणि असुरी गुण कुठले. ओके. आणि तुम्ही म्हणाल की मग ठीक आहे, का शिकतोय आपण हे. तर तेच गुण कृष्णाला प्रिय आहेत. बघूया. आणि कृष्णाने ना इथे सांगितलेलं आहे की तुम्ही नाही हे केला, हे दैवी गुण आपल्यामध्ये तुम्ही आणायसाठी प्रयत्न नाही केलात तर काय होणार ते पण कृष्णाने चेतावणी दिलेली आहे. त्याचे परिणाम काय होतात आणि बघा तुम्ही ते परिणाम काय आहेत. घ्या माताजी पुढची स्लाइड. हे आपण कालचा अध्याय बघितला, 15वा अध्याय. तर त्याच्यामध्ये आपण थोडं कृष्णाने आपल्याला भौतिक आध्यात्मिक जगत आणि भौतिक जगत ह्याविषयी सांगितलं. आणि ह्या भौतिक जगाच्या ह्या वटवृक्ष आहे जो खूप पसरलेला आहे, ह्यातनं मुक्त व्हायचं असेल तुम्हाला तर कशाच्या तुमच्याकडे तुमच्याकडे अलिप्तता हवी आणि ज्ञान, ही दोन म्हणजे वैराग्य आणि ज्ञान ही ती जो दोन शस्त्रे आहेत ज्यामुळे तुम्ही ह्या
जगापासून अलिप्त होऊ शकता. मग स्थलांतराविषयी सांगितलं, की कसं आत्मा पुढच्या शरीरात जाताना मागच्या शरीरातलं सूक्ष्म शरीरच्या इच्छा म्हणजे मन, बुद्धी आणि तुमचा अहंकार. मग मनामध्ये तुमच्या ज्या इच्छा आहेत ना, त्याप्रमाणेच तुमचं ते पुढचं शरीर बनत असतं. ते स्थलांतर होताना तो कसं आपलं मागचं सूक्ष्म शरीर पुढे घेऊन जातो ते दाखवलेलं आणि साधारण तुम्हाला जी इंद्रिय ह्या जन्मात हवी असतात, ती पुढचं शरीर तसं बनतं, तशी इंद्रिय असणारी. मग पुढे बघितलं आपण, की कृष्ण कसा आपले स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर सगळ्याचा देखभाल करता आहे आणि तो फक्त आपला नाही तर आध्यात्मिक जगातल्या पण सर्वांचा. मग त्याच्यानंतर वेदांत सूत्राचा सारांश बघितला आणि कृष्णाने काय सांगितलं, हे परम गुह्य ज्ञान मी तुला सांगितलेलं आहे. पण त्यासाठी ते आपण कधी कृष्णांना प्राप्त करू शकतो? 15.15वा श्लोक पण लक्षात ठेवा हा, पाठ करा. की जेव्हा अनन्य भक्ती असेल, तेव्हाच आपण कृष्णांना प्राप्त करू शकतो. घ्या माताजी पुढची स्लाईड. आता आजच्या अध्यायात ना आपण दैवी गुण आणि राक्षसी गुण म्हणजे आसुरी गुण बघणार आहोत. मग नुसते तेवढे बघणार नाही आहोत, तर राक्षसी स्वभाव असतो ना, ती लोक कशी वागतात वगैरे तेही दाखवणार आहे. मग त्यांचा आवड कुठे असते, हम्म असं सगळं ते कृष्णाने सांगितलेलं आहे. आणि मग त्यांची उन्नती होते की अधोगती होते काय, म्हणजे हे पूर्ण सांगितलेलं आहे की तुम्ही आसुरी गुणातच राहणार असाल तर त्याचा शेवट कुठे होतो काय, हे पण कृष्णाने चेतावणी दिलेली आहे आपल्याला. बघू आपण हा आजचा अध्याय. माताजी घ्या तुम्ही पुढची स्लाइड. वाचा. हरे कृष्णा. श्री भगवान म्हणाले, निर्भयपणा, सत्वशुद्धी, आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन, दान, आत्मसंयम, यज्ञ कर्म, वेद अध्ययन, तपस्या, साधेपणा, अहिंसा, सत्य, क्रोधातून मुक्तता, त्याग, शांती, दोष काढण्याचा वृत्तीचा तिटकारा, सर्व जीवांच्या प्रति दयाभाव, लोभविहीनता, सौम्यता, विनयशीलपणा, दृढ निश्चय, उत्साह, क्षमा, शुची आणि द्वेष व सन्मानाच्या अभिलाषेपासून मुक्ती, हे सर्व दैवी गुण आहेत. हे भारता दैवी स्वभावाच्या मनुष्यामध्ये आढळतात. हरे कृष्णा. तर हे मिळून ना तसे तुम्ही जरासा अभ्यास करा. हे खूप मोठं आहे, गहिरा गहिरा विषय आहे प्रत्येक एक गुण म्हणजे. तर तुम्ही नक्की गीतेमधून हे जरा वाचा. आणि हे जे दैवी गुण आहेत ना, हे प्रत्येक आश्रमाप्रमाणे पण आहेत की त्याच्यामध्ये हे हवे. तुम्ही तो आश्रम जर का स्वीकारताय तर पुन्हा हे गुण आहेत, हे तुम्हाला कृष्णांशी जोडणार. जर का हे सगळे गुण आहेत तर तो दैवी स्वभावाचा माणूस आहे असं म्हणू शकतो आपण. आणि हे आपल्याला काय गरज आहे ह्या गुणांची, का कृष्णाने सांगितलंय, ते कृष्णाला प्रिय आहेत आणि हे ते गुण आहेत जे तुम्हाला कृष्णांशी जोडणार. हे जे भौतिकतेमध्ये आपण अडकून पडलोय ना, ह्यातनं मुक्ती हवी आहे, तर हे गुण आपल्यामध्ये असायला हवेत. आणि तुम्ही बघा हे गुण म्हणजे कुठे असं दुसऱ्याच्या मनातलं ओळखा, पाण्यावर चाला, अशा टाईपचं काय सांगितलेलं नाही. एवढ्या एवढ्या असे तपश्चर्या करा, वेगळं काहीतरी करा. असं कुठं काय त्यांनी सांगितलंय, समोर आहेत बघा. निर्मळ मन हवं आधी हे गुण येण्यासाठी आपल्यामध्ये. तर बघा आता, निर्भयपणा. निर्भयपणा हा जेव्हा आपण ब्रह्मचारी आश्रमात असतो, संन्यासी आश्रम असतो, तर जे संन्यासी आहेत ना त्यांच्यामध्ये निर्भयपणा हा हवाच. कारण त्यांनी एकटं जीवन जगायला शिकायला हवं. पुन्हा प्रवास असतो, कधी वनांमधून, कधी माणसांमध्ये असेल, कधी वनांमधून वगैरे असं एकटा. त्यामुळे त्यांना निर्भयपणा असायला हवा एका संन्यासामध्ये. आणि आपल्यामध्ये पण एवढं तरी जोडा की त्यांचा तर ठाम विश्वास असतोच. आपण पण लक्षात ठेवा की काही झालं तरी भलेही घरातले बरोबर नाहीयेत, माणसं बाकीची बरोबर नसतील, तरी कृष्ण माझ्या बरोबर आहे आणि जे काय होईल ते कृष्ण बघून घेईल, असा ठाम विश्वास हवा. तेव्हाच आपल्यामध्ये हा निर्भयपणा येणार. म्हणजे ना, आपले नामाचार्य हरिदास ठाकूर माहित आहेत ना, जे 3 लाख जप रोज करायचे. आपल्या महामंत्राचा 3 लाख जप रोज करायचे नामाचार्य हरिदास ठाकूर. मग ते एका असं छोट्याशा गुहेत राहायचे. मग तिथे त्यांना भेटायला
बरेच भक्त वगैरे यायचे थोडं ज्ञानाची चर्चा करायला. हा आणि ते बघायचे त्या गुहेमध्ये एक ना साप होता, मोठा होता जरा. आणि मग ह्या लोकांना जरा त्याची भीती वाटायची, पुन्हा त्यांना काळजी पण वाटायची की चुकून काहीतरी चावला वगैरे तर नामाचार्य हरिदास ठाकूरांना. असं म्हणजे ती काळजी पण वाटायची, त्यांना स्वतःला पण भीती वाटायची. मग शेवटी असे बरेच दिवस आणि हे पूर्ण महामंत्राच्या जपामध्येच तल्लीन असायचे. त्यांना त्याच्या काय हे नव्हता, म्हणजे आहे इथे एक साप हेही माहित नव्हतं. मग लोकांनी सांगितल्यावर मग थोडे बरेचदा लोक म्हणाली. मग ते म्हणाले असं म्हणता काय, मग मी ठीक आहे, त्याला त्रास नको, मी जातो इथून. म्हणून ते जायला उठले. की ती गुहा सोडून राहू दे, म्हणतात जातो मी इथून. तर त्याच्या आधी ना तो सापच उठला, म्हणजे सापच सरपटत ती गुहातनं बाहेर पडला. हं. तर असा निर्भयपणा हवा. तुम्ही जेव्हा संन्यास आश्रम मध्ये असता, कृष्णावर आपला पूर्ण विश्वास हवा. हं. त्याच्यानंतर इथे सत्वशुद्धी दिली आहे. ही पण ब्रह्मचारी, संन्याशी ह्यांच्यामध्ये सत्वशुद्धी हवे. म्हणजे तुम्ही स्त्रियांशी वागताना मर्यादेमध्येच वागायला हवं, किंवा स्त्रियांच्या स्त्री संग टाळायला हवा. पुन्हा एकांतात स्त्रियांना भेटू नये, असे ते बरेच हे असतात. तर हे त्यांचे हे म्हणजे हे आहेत, नियम आहेत ज्यामध्ये ते चालतात. हा पुन्हा आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन. तुम्ही ब्रह्मचारी आश्रम आणि मुलांना पण सांगा, जेव्हा तुमचं 20-25 वयापर्यंत ज्ञानासाठीच जाताय ना शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये, तर ते आपल्या जीवनाचं ध्येय हवं, ज्ञान मिळवणं. आणि म्हणजे फक्त ब्रह्मचारीच होऊन आम्ही ज्ञान मिळवायचंय असं नाही. आपण गृहस्थाश्रमात वगैरे जरी आलो तरी लक्षात ठेवा की नक्की प्रयत्न करावा ज्ञान मिळवण्याचा. त्याच्या आणि स्ट्रिक्टली मुलांना तर समजावून सांगा, बाकी कशामध्ये गुंतू नका. तुमचं ज्ञान मिळवायचं हे वय आहे, त्याच्यासाठीच ती महत्वाची वर्ष असतात, तर तेच करा. हम्म दान, आता हे दान जे आहे ना, उद्याच्या अध्यायात पण आपण बघू. दान हे गृहस्थाश्रमी लोकांसाठी आहे. त्यांनी साधारण उरलेले 3 जे हे असतात ना आश्रम, ते ते तितके पैसे वगैरे कमवण्यात अडकून पडू नाही शकत. तुम्ही असं नाही म्हणू शकत की पैशासाठीची पण भागदौड म्हणजे पळापळ करा आणि संन्यासी जीवन जगा, किंवा तुम्ही ब्रह्मचारी जीवन जगा. होत नाही तसं ते. मग कसं असतं ना, ही गृहस्थाश्रमाची एक जबाबदारी आहे की त्यांनी बाकीच्या 3 आश्रमांना मदत करावी, सढळ असते. आणि हे जे आपले पैसे असतात गृहस्थाश्रमातले, ते शुद्ध होतात दानाने. पुन्हा दान जे असतं प्युरिफिकेशन, शुद्धता देतं तुम्हाला. कसं असतं ना एक लायसन्स मिळाल्यासारखं मानलेलं आहे आपण सध्या तरी, की पैसा जेवढा जास्त तेवढा आपण काहीही करायला मोकळे. असा आपण अर्थ घेतलेला आहे. म्हणजे तुम्ही बघा की पैसा जास्त आल्यावर मनुष्य काय करतो, तर पहिल्यांदा वेगवेगळी व्यसनं करतो, व्याभिचार करतो. असं म्हणजे भरपूर पैसा, मग तो तुम्हाला पापकर्मामध्येच तर अडकवतोय. का उपयोग त्या भरपूर पैशाचा, तुम्ही शास्त्रांच्या दृष्टीने बघाल. हा तर तसा त्याचा अर्थ नाहीये. तुमच्याकडे धन आहे तर ते थोडं तुम्ही दानधर्म करायला हवा, त्याची दुसऱ्यांना थोडी मदत होऊ दे. सनातन धर्माचा हा प्रचार प्रसार ह्याच्यामध्ये ज्यांना ज्ञान मिळवायचंय त्यांना ज्ञान मिळवायला मदत करा. नाही तर हा पैसा आपल्यालाच किती त्रासदायक असतो. आता म्हंटल तसं खूप पैसा आहे म्हणजे सगळ्या वाईट गोष्टी करायच्या लायसन्स मिळालं का आपल्याला, आणि अहंकारामध्ये किती वाढ होते आपल्या, की मी पैसा आहे तर मी काहीही करू शकतो, मी सगळं विकत घेऊ शकतो असं. त्यामुळे गृहस्थाश्रम लोकांनी दान द्यायची सवय ठेवायला हवी. ऍटलिस्ट मी तर म्हणते आपल्या सगळ्या म्हणजे अध्यायांमध्ये सांगितलेलं आहे, तिथं पण आहे बघा, सर्व जीवांच्या प्रती दयाभाव वगैरे. छोट्या छोट्या गोष्टी तरी करा. दारात जरा पाण्याची भांड वगैरे जमलं तर भरून ठेवा. थोडं घरातलं अन्न असतं आपण शिजवलेलं, ते थोडंसं बाहेरच्या कुत्र्या मांजरांना. आपण लहान असताना आई वडील वगैरे आठवा, आजी वगैरे घालायच्या बाहेर नेऊन. माझी आजी तर घालायची चिमण्यांना दाणे. तर की नाही, साखर ठेवायची मुंग्यांसाठी. खरं सांगते मी हे.
तर असं म्हणजे तुम्ही गृहस्थ आश्रमात आहात म्हणजे स्वार्थी नका बनू, सगळं मलाच हवं असं नसतं. हा, तर आपल्याला देण्याची पण सवय हवी. आणि जेव्हा आपल्याला ज्ञान दान वगैरे आपण करतो त्याच्या बदल्यांमध्ये आपल्याला बाकीचे हे जे वर्ग आहेत, आश्रम आहेत, हे किती आपल्याला आपल्यासाठी करत असतात. ती निस्वार्थपणे अ, धर्माचा प्रचार प्रसार करत असतात, आपल्याला ज्ञान देत असतात. सतत कृष्णाने सांगितलेलं आहे की ज्ञानाच्या दृष्टीने बघा, ज्ञानाच्या दृष्टीने बघा. इवन अर्जुनाला पण त्यांनी हे नाही केलं. तुम्ही कृष्ण म्हंटला का की मी तुझं युद्ध करतो, तू तिथे कोपऱ्यात निवांत बस? भगवंतानी काय मनात आणलं असतं तरी, आणि त्यांनी ऑलरेडी विश्वरूपात दाखवलंच ना, त्यांनी ते सगळं केलेलंच होतं. पण तरी पण अर्जुनाला काय म्हणाले, तू युद्ध कर. हा, तसं आहे आपल्याला. कसं असतं ना, ज्ञान म्हणजे त्यांनी अर्जुनाला ज्ञान दिलं कृष्णाने. तसं ते ज्ञान आपल्याला पण ही लोक द्यायसाठी किती झटत असतात. तुम्ही प्रभुपाद स्वामींचं वगैरे चरित्र बघा, बाकीच्या संतांचं बघा. त्याच्यामुळे आपण माणसाने दानी असावं. ओके? त्याच्यानंतर आत्मसंयम हा हवा, आपल्या जिभेवर वगैरे कंट्रोल हवा, आपल्या इंद्रियांवर. हा ऍक्च्युली हा सगळ्या आश्रमांसाठी आहे की आपल्या इंद्रियांवर आपला कंट्रोल हवा. हा, यज्ञ कर्म आपण बघितलेलं आहे. आणि कलियुगाचा यज्ञच आहे, म्हणजे कलियुगाचा हेच काय आहे, हरिनाम जप. तर आपण मन लावून जप करायचा तो प्रयत्न करायला हवं. आतापर्यंत तर बघितलं, ही मंत्र हे म्हणजे ही आध्यात्मिक वाणी आहे. त्यामुळे आपण शक्य तेवढा प्रयत्न करायला पाहिजे की आपण मन लावून आपला जप करू. हा, तोच कलियुगाचा यज्ञ आहे. ओके. वेदाध्ययन, तर ते करायचं हवं, करणारे करतात. तपस्या, आता तपस्या बघाल तर कलियुगाची तपस्या कशी असते. आपली ही जी चार आपण हे बघितली ना, भक्तीची नियामक तत्व, ती तरी पाळायचा पहिल्यांदा प्रयत्न करा. कारण कसं आहे माहितीये, ती आठवतात का, आधी सांगा तुम्हाला चार भक्तीची नियामक तत्व. हम्म, पहिलं काय आहे, अहिंसा. हा, हे करू नका. तुम्ही मांसाहार खाऊ नका. कारण आपण आता मी तुम्हाला मागेच सांगितलेलं आहे. पुन्हा हे जे हे आहे ना, अ, अहिंसा, पुन्हा कुठलंही व्यसन करू नका, जुगार खेळू नका आणि व्याभिचार करू नका. ह्याच्यामुळे काय होतं ते पण सांगितलेलं. हा, की अहिंसेमुळे, सॉरी, तुम्ही जेव्हा मांसाहार वगैरे खाता तेव्हा तुमच्या हृदयातली करुणा निघून जाते. हम्म. मग करुणा, दुसरं काय सांगितलं आता, की तुम्ही कुठलंही व्यसन करू नका. व्यसन केल्यावर आपण बघा, माणसं नाव सुद्धा स्वतःचं विसरतात. त्यामुळे आधीच भ्रमात आहोत, कृष्णांच्या विस्मरणात आहोत, अजून विस्मरणात जातो. त्यामुळे कसं असतं ना, जेव्हा आपण व्यसन करतो तेव्हा आपला भ्रम वाढतो. मग जेव्हा तुम्ही जुगार खेळता, जुगार खेळायचंय म्हणजे तुमच्यातली सत्यता निघून जाते. तिथे अहिंसेच्या पुढेच आहे बघा, सत्य. हा, तर कृष्णाने प्रत्येक अध्यायामध्ये इन्सिस्ट केलेलं आहे की तुम्ही सत्यवचनी राहा. हा, जीवनात तुमच्या सत्य हवं. साधेपणा लिहिलाय बघा तिथे. हा साधेपणा कधी येणार, जीवनाचा साधेपणा आपण समजून घ्यायला पाहिजे. असं नाही की तुम्ही कसे गबाळ्यासारखे वगैरे राहा, तसं नाही सांगितलेलं. साधेपणा म्हणजे प्युअर हार्ट, म्हणजे शुद्ध मन हवंय तुमच्याकडे. तुम्ही जसे आतून आहात तसेच बाहेरून हवा. आत एक बाहेर एक असं नको. मग जुगार जेव्हा खेळतो आपण तेव्हा आपल्यामध्ये धूर्तपणा येतो आणि आपल्यातली सत्यता निघून जाते. हम्म. जेव्हा तुम्ही व्याभिचार करता तेव्हा एक आनंद निघून जातो जीवनातला, कारण चोरून चोरून करत असता. आणि दुसरी गोष्ट, शरीराची शुची निघून जाते. तर पुढे आहे शुची, ही आपल्याला 3 प्रकारची गरजेची आहे. हम्म. ती सांगते मी पुढे तुम्हाला. तर लक्षात ठेवा की हे 4 गोष्टी आहेत ना, मग त्या आपल्या मधून काय घालवतात, करुणा जाते, तुमचा भ्रम वाढतो,
तुमची सत्यता जाते आणि तुमची शुची निघून जाते. तर ह्या गोष्टी गेल्यावर ह्या गोष्टी तुमच्या लक्षात येत आहे ना, ह्या कृष्णांच्या जवळ नेणाऱ्या गोष्टी आहेत. हां. त्याच आपल्यापासून लांब जातायत. त्यामुळे ह्या 4 पासून लांब राहा. आणि प्रभुपाद स्वामींनी सांगितलं हे जे आजूबाजूला पाप वाढलेलं आहे ना, ह्याचे कुठे ना कुठेतरी हे 4 खांब आहेत. मुळात गेलात तर कुठे ना कुठेतरी ह्या 4 गोष्टी त्याच्याशी डीपली संबंधित असणार आहेत. त्यामुळे आपण प्रयत्न असा करायला पाहिजे, की ह्या 4ही गोष्टीपासून मी स्ट्रिक्टली लांब राहणार. हं. पापाचा बेस असल्यासारख्या आहेत ह्या 4 गोष्टी. मग त्याच्यानंतर आता शुची म्हणाल ना, त्याच्या खाली खालच्या लाईनमध्ये आहे बघा ते क्षमा, शुची. तर शुची म्हणजे स्वच्छता. ही 3 प्रकारची हवी आपल्याकडे. आपल्या मनाची, शरीराची आणि व्यवहाराची. 3ही हवी. फक्त शरीराची बघू नका. मन, शरीर आणि व्यवहार हे 3ही शुची, स्वच्छ हवे आपले. मग आता अहिंसा. अहिंसा सांगितलंय ना, की कुणाच्याही उन्नतीमध्ये अडथळा बनू नका. मग आधी स्वतःच्या आत्म्याला हे द्या, भक्ती द्या. त्याच्या उन्नतीमध्ये अडथळा बनू नका. मग त्याच्यानंतर आजूबाजूच्यांच्या त्यांना जरा कृष्ण भावना द्यायचा प्रयत्न करा. ही सगळ्यात मोठी अहिंसा असते हां. आणि कसं आहे ना, स्वतःची झाली किंवा जरा आपल्या घरांमध्ये मिळून संकीर्तन करा. जरा रिलेटिव्हजना बोलवा, मैत्रिणींना, मित्रांना बोलवून, मुलांना वगैरे जमवून जरासा प्रसाद द्या. बसून जरा संकीर्तन करा हां. तर अशा गोष्टी जरा करा. मग दुसऱ्यांचे विनाकारण दोष काढत बसू नका. आपण काही खूप मोठे ज्ञानी नाही पडलो. सतत दुसऱ्याचे टीका हे काढण्यात. हां. सर्व जीवांप्रती दयाभाव. आपल्याला सगळ्यांविषयी करुणा वाटायला हवी. समजून घ्या, आपण काही माणसं असली तरी कधीतरी चुकतात वगैरे. सतत राग-राग करू नये. आपण जेव्हा दुसऱ्याचा पुढे मी सांगते, राग करतो तो चांगला नसतो. त्यामुळे सर्वांप्रती आपल्याला प्रेम वाटायला हवं. मग माणसांचा पण करू नका, शेवटी त्यांच्या पण काहीतरी प्रॉब्लेम्स असतात वगैरे. आणि जिथे आपण प्राण्यांविषयी बघतो ना, ते सांगितलंय ना, प्रार्थना म्हटली आपण सगळ्यांनी शाळेत, की प्रभूची लेकरे सारी, तयाला सर्व ही प्यारी. सांगितलंय की नाही? तर त्यांना म्हणजे कृष्णांची काही सगळेच बीजप्रदाता पिता आहेत ते सगळ्यांचेच. त्यामुळे शक्य तेवढ्या जीवांविषयी आपल्याला दयाभाव आणि घरातल्या एकाच मांजर आणि कुत्र्याला ते पिंजऱ्यात ठेवून तो त्याला दयाभाव म्हणत नाही. तुम्हाला सगळ्यांविषयी वाटायला हवा आजूबाजूच्या. हं. लोभविहीनता, सौम्यता, विनयशीलता बघा हे गुण आहेत हे बरेच बोलण्यासारखे आहेत. तुम्ही वाचा. तर ह्या सगळ्यांना काय म्हटलंय बघा, अपुना द्वेष आणि सन्मानाच्या अभिलाषेपासून मुक्ती. ह्याला नम्रता म्हणतात. की नम्रता म्हणजे काय, समोरच्याकडून कुठल्याही सन्मानाची अपेक्षा करू नका. तर हे सगळे दैवी गुण आहेत आणि दैवी स्वभावाच्या मनुष्यामध्ये आढळतात. तर आपणही प्रयत्न करायला हवा की हे गुण आपल्यामध्ये येतील. घ्या माताजी पुढची स्लाईड. माताजी 16.4 वाचा. 4. हरे कृष्ण माताजी. हा 16.4. दंभोदर्पोऽभिमानश्च क्रोध पारुष्यमेव च अज्ञानचापि जातस्य पार्थ संपत्मासुरीम्. हरे कृष्णा. हरे कृष्णा. हे पार्थ, दंभ, उर्मटपणा, अभिमान आणि अज्ञान हे आसुरी प्रकृतीत जन्मलेल्या लोकांचे गुण आहेत. हरे कृष्णा. आता दैवी गुणाविषयी तर सांगितलं आणि सतत सांगत आलेले आहेत कृष्ण की मला हे गुण प्रिय आहेत. आता ह्या अध्यायात थोडं आसुरी गुणांविषयी आहे की हे पण माहित पाहिजे ना की कसं वागू नका. हा. हे वागणं आपल्याला वेगाने अधःपतनाकडे घेऊन जाणार आहे. ते ह्या अध्यायामध्ये बरंच कृष्णाने आसुरी गुणाविषयी सांगितलंय. म्हणजे हे पण म्हणजे सांगायला बरोबर आहे, गरजेचंच होतं ना की कसं वागू नका, हे निषिद्ध आहे वागणं. तर बघा, दंभ, उर्मटपणा, अभिमान हे सगळे आसुरी प्रकृतीत जन्मलेल्या लोकांचे गुण आहेत. म्हणजे आज तुम्ही बघाल की हे दंभात असणं म्हणजे काय,
त्यांना सतत दुसऱ्याकडून स्वतःची स्तुती ऐकायची असते. एकतर स्वतःचा तोंड उघडलं की स्वतःचा मोठेपणा सांगायला सुरू करायचं. तुम्ही पण बघाल, आजूबाजूला पण दिसतात. थोडी लोक जमलेली असली की स्वतःची सांगायला सुरू करायचं, आणि दुसरे जर का त्यांचं काय सांगायला लागले की ह्यांना ऐकण्यात अजिबात रस नसतो. आणि दुसऱ्यांकडनं पण त्यांना फक्त स्वतःची स्तुती, असुर असेच असतात की सांगताना स्वतःचा मोठेपणा आणि ऐकायचं असेल तेव्हा पण स्वतःची स्तुती ऐकायला आवडते. उर्मटपणा, अभिमान हे आसुरी गुण आहेत बघा. हा, तर लक्षात ठेवा तुम्ही. आपण प्रयत्न करायला हवं की ह्या गुणांपासून आपण लांब राहू. ओके, घ्या माताजी पुढची स्लाइड. अज्ञान. आणि ते अज्ञानात असतात. चौथा आहे बघा तिथे. अज्ञान जो आहे ना, त्याच्याविषयी त्यांना वाईट पण वाटत नाही. आपल्या अज्ञानाचा पण त्यांना अभिमान असतो. जे समोरचं एखादं चांगलं काही वागत असेल तर त्याला वेड्यात काढणार असे, म्हणजे त्या अज्ञानाचा पण अभिमान. ऍक्च्युली आपल्याला वाटायला हवं की जिज्ञासा असायला हवी, खरं काय असेल वगैरे. तसं नाही, त्या अज्ञानाचा पण खूप मोठं वाटतं त्यांना. माताजी घ्या पुढची स्लाइड. म्यूट झालेले दिसतात माताजी. हम्म हरे कृष्ण माता. असू दे. हा, पण अच्छा. 5वा श्लोक वाचा माताजी. हरे कृष्णा. दैवी संपद्विमोक्षाय निबंधायासुरी मता मा शुच संपदं दैवीं अभिजातोऽसि पांडव. हरे कृष्णा. हरे कृष्णा. दैवी गुण मोक्षदायक असतात तर आसुरी गुण बंधनकारक असतात. हे पांडवा, तू चिंता करू नकोस, कारण तू दैवी गुणासह जन्मलेला आहेस. हरे कृष्णा. कसं आहे माहितीये, आता आधी मुख्य म्हणजे अर्जुनाला प्रश्न पडला, माझ्यामध्ये तर हे गुण नाहीत ना. तर लगेच कृष्ण सांगतायत बघा की हे हे पांडवा, म्हणजे हे सगळेच पांडव जे जन्मले होते हे सगळे दैवी गुण घेऊनच जन्मलेले होते. ते तर प्रभूंचे नित्य सहचारी होते सगळे. त्यामुळे त्यांच्या आध्यात्मिक लोकातले, त्यामुळे ते सांगतायत तू चिंता करू नकोस, तू दैवी गुणांसहच जन्मलेला आहेस. मग हे जे दैवी गुण आणि आसुरी गुण ह्याच्यामुळे काय होतं, तर कृष्ण सांगतायत बघा की दैवी गुण हे मोक्षदायक आहेत. हा, मोक्ष म्हणजे कृष्णांपर्यंत पोहोचवायला आपल्याला मदत करणारे आहेत. हा, आणि आसुरी गुण तुम्हाला इथेच भौतिकतेशीच बांधून ठेवतील. इथेच आपण पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकून पडू. मग इथे ती 4 लोक सांगितले जी कधीही कृष्णांकडे जात नाही. आठवतात का तुम्हाला कोणते 4 लोक कृष्णांकडे कधी जात नाहीत आणि कृष्ण पण त्यांच्याकडे बघत पण नाहीत कधी? नराधम, मूर्ख, आसुरी प्रवृत्तीचे लोक आणि हा, ज्यांचे ज्ञान मायेने हिरावून हा घेतलंय. हा. हरे कृष्ण. तर अशी ती 4 लोक आहेत जी कधी कृष्णांकडे जात नाहीत. हा, तर त्यांच्यामध्ये हा दंभ, अज्ञान, हे सगळं म्हणजे अहंकार हा ठासून ठासून भरलेला असतो. त्यामुळे आणि हे दुसरे 4 लोक आहेत जे दैवी गुणांसह असतात, तेच कृष्णांकडे जाऊ शकतात. मग ते आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानी हे 4 लोक जातात. आणि कृष्णांना त्यातले कोण प्रिय आहेत, तर जे ज्ञानी आहेत ते कृष्णांना प्रिय आहेत. हा, तर तुम्ही लक्षात ठेवा की हे आपण प्रयत्न करायला हवे की आपल्यामध्ये हे गुण वाढायला हवेत, तरच आपण कृष्णांकडे जाऊ शकू. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्णा. हे पार्थ, या जगतामध्ये दैवी आणि आसुरी असे 2 प्रकारचे जीव आहेत. मी यापूर्वीच तुला दैवी गुणांचे विस्तारपूर्वक वर्णन सांगितले आहे. आता माझ्याकडून आसुरी गुणांचे विवरण ऐक. हरे कृष्णा. तर कृष्णच सांगतायत बघा, ह्या जगामध्ये 2च प्रकारचे जीव असतात, एक तर दैवी स्वभावाचे, नाही तर आसुरी स्वभावाचे. आता दैवींचं खूप वेळा आपण विस्तारपूर्वक वर्णन ऐकलेलं आहे. आता जरा आसुरी गुणांचं विवरण ऐकूया. हा, आपण जी हा 7वा श्लोक वाचा माताजी. हा. हरे कृष्णा.
प्रवृत्तिञ्च निवृत्तिञ्च जनान विदुरासुराः न शोचन्नापि चाचारो न सत्यं तेषु विद्यते. हरे कृष्णा. हं. आसुरी प्रवृत्ती लोक काय करावे आणि काय करू नये हे जाणत नाहीत. शुचिपूर्तपणा, सदाचार तसे सत्यही त्यांच्यामध्ये आढळत नाही. हरे कृष्णा. बघा, तर हे प्रवृत्तींच निवृत्तींच म्हणजे काय करावं आणि काय करू नये हे ती जाणतच नाहीत. आणि मुख्य म्हणजे त्यांना ती जाणायची गरज पण वाटत नाही. मनाला येईल तसे वागायला मोकळे असतात ते. हा तर ह्यासाठी कसं असतं, शास्त्रांमध्ये काय करायचं आणि कर्म अकर्म विकर्म सांगितलेलं आहे. तर आपण कृष्ण भावना भावित कर्माने जीवन जगायला हवं. तर ही लोक विकर्माने म्हणजे जे शास्त्रांमध्ये करू नका म्हणून सांगितलेलं आहे, कुठलीही व्यसनं वगैरे करू नका, ते करणार. पुन्हा दुसऱ्याला त्रास देऊ नका, दुसऱ्याला मदत करा, असं चांगलंच सगळं सांगितलेलं आहे. ती बरोबर सगळं दुसऱ्याच्या म्हणजे ह्यांना भरपूर पैसा हवा असतो. मग त्यासाठी दुसऱ्यांना दादागिरी वगैरे करून त्यांचे पैसे काढून घे वगैरे असं सगळं. तर ही लोक सतत म्हणजे काय करावं काय जाणून करू नये हे बिलकुल जाणत नाही. आणि त्यांच्यामध्ये माताजी आमचा स्क्रीन ब्लॅक झाला. शुचिरभूतपणा, सदाचार, सत्य आढळत नाही. शुचिरभूतपणा म्हणजे सांगितलं ना, की तुमचं शरीर, मन आणि व्यवहार याची स्वच्छता या तिघांमध्ये पण त्यांच्या गडबड असते. पुन्हा सदाचार, चांगलं आचरण हवं आपलं. हं? तर हा पण दैवी गुण आहे. तर ती बिलकुल सदाचारी नसतात. आणि सत्य, धूर्तपणा, दुसऱ्याला फसवणे, लबाडी करणे यामध्ये तरबेज असतात अशी लोक. तर हे सगळे आसुरी गुण आहेत बघा. माताजी पुढची स्लाइड हवी पण, आणि आम्हाला स्क्रीन पण दिसत नाही. तोपर्यंत माताजी 8वा श्लोक वाचा. बरोबर. असत्यं प्रतिष्ठन्ते जगदाहुरणीश्वरम् अपरस्पर संभूतं किमनेत् काम हेतुकम्. हरे कृष्णा. हा ते म्हणतात की हे जगत असत्य निराधार आहे आणि परमेश्वर नावाचा कोणीही यांचे नियंत्रण करीत नाही. त्यांचे म्हणणे की केवळ मैथुनाच्या इच्छेमुळे हे जग निर्माण झाले आहे आणि कामाखेरीज अन्य कोणतेही कारण नाही. हरे कृष्णा. बघा, हे काय म्हणतात बघा, ही खूप जण तुम्हाला भेटतील आणि अशा विचारांच्या लोकांना फॉलोअर्स वगैरे पण एवढे भयंकर मोठ्या संख्येत असतात. पण तुम्ही लांब ठेवा स्वतःला अशा विचारांपासून, कारण हे आसुरी गुण आहेत आणि कृष्ण आपल्यापासून लांब होणार. त्यांचं ही थिअरी कुठली, त्यांच्या सगळं स्वतःच्या मनाचं असतं की हे जग असत्य आहे, निराधार आहे. आता असत्य तर नाहीये, तुम्ही बघता इथल्या प्रत्येक गोष्टीला आपण स्पर्श वगैरे करू शकतोय. हे जग असत्य नाही, अशाश्वत आहे. अशाश्वत म्हणजे काय, आणि दुःखालय असं आहे ते. अशाश्वत म्हणजे काय, तर इथली परिस्थिती ही सतत बदलत असणार आहे, कधीच ती सेम राहणार नाही. ऋतू बदलतात तशी ही परिस्थिती पण सतत बदलत राहणार. तर हे काय म्हणतात, हे जग असत्य है, सब माया आहे, त्यांची ती वाक्य. पुन्हा निराधार आहे, ह्याला कुणाचा आधार नाहीये. परमेश्वर नावाचं कोणीही ह्याचं नियंत्रण करत नाही. म्हणजे ते कसंही वागायला मोकळे दिल्यासारखे असतात ते. आम्हाला जॉईन व्हा आणि कसंही वागा, कायही करा. पुन्हा बघा की मैथुनाच्या म्हणजे विषयांच्या इच्छांमुळेच हे जग निर्माण झालंय. कामाखेरीज अन्य कोणतेही कारण नाही, अशी सगळी त्यांची फिलॉसॉफी असते. तर आपण फक्त अशा लोकांपासून लांब राहायचं. तर हे आसुरी विचार आहेत बघा. तो हे प्रल्हाद महाराज असतात ते आपल्या वडिलांना असुरराजच म्हणत असतात. तर हे असे सेम असेच विचार की सगळ्या म्हणजे विष्णू कोणच नाहीये, मी आहे. तो त्याचं तर मी सगळं आहे. आणि त्याला पण त्याला प्रल्हादानी जरा जरी त्याला चांगलं म्हटलं असतं तर कदाचित किती आनंद झाला असता. त्याला त्यांच्या तोंडून स्वतःविषयी ऐकायचं होतं, पण प्रल्हाद नेहमी विष्णूंविषयी बोलत असतात. आता ते तर गुरूंमुळे आईच्या पोटातूनच ज्ञान मिळवून आले होते, ही गोष्ट वेगळी. पण एवढ्याशा मुलाने नकार दिला स्वतःला मोठं म्हणायला, ते सुद्धा तो माणूस स्वीकारू शकला नाही. आणि तो त्यांचा मुलगा स्वतःचा होता.
तर ह्या अशा विचारांना स्वतःपासून लांब ठेवायचं. घ्या माताजी, हे बघा, हे आसुरी विचार आहेत. श्री कृष्ण. आणि असतं ना बघा, एकदा जीवन मिळालंय आणि ती आईस्क्रीम आहे, ते विरघळत जाणार, ते खाऊन घ्या. असं नसतं. जीवन हे दिव्याच्या प्रमाणे असतं. आपण दुसऱ्यांना पण प्रकाश द्यायला हवा. हम्म. वाचा माताजी. हरे कृष्ण. अशा निष्कर्षाने ते अनुगमन करीत स्वतःच नाश ओढवून घेतलेले आणि अल्पबुद्धी आसुरी लोक जगाचा विनाश करण्याकरता अहितकारी व उग्र कर्मामध्ये संलग्न होतात. हरे कृष्ण. मग आता जे असे आसुरी वृत्तीचे असतात, हे आता आपण 7व्या आणि 8व्या श्लोकामध्ये जे गुण बघितले आसुरी, ती लोकांचं पुढे काय होतं बघा. हे की नाही, असे त्यांची ठाम मतं असतात. मग पुढे ते कृष्ण काय म्हणतायत बघा, त्याच्यावर पुढे जात जात ते स्वतःचा नाश ओढवून घेतायत. म्हणजे फास्ट निघालेले आहेत स्वतःच्या नाशाकडे. आणि त्यांना रस कशामध्ये असतो बघा, जगाचा विनाश करण्याकरिता अहितकारी आणि उग्र कर्मांमध्ये. मग कसं असतं, ह्यांना हवा असतो स्वतः अभिमान, अहंकार असतो, म्हणजे स्वतःमध्ये दंभ असतो की माझीच स्तुती व्हावी. आता स्तुती कधी होणार, जेव्हा हे मोठेपणा असणार. मग तो दुसऱ्यांचं काही चांगलं बघवत नाही, जे दुसऱ्यांकडे वगैरे आहे ते सगळं आपल्याकडे हवे ह्याच्यासाठी धडपड. मग युद्ध, हा, बिझनेस असेल तर मोनोपॉली माझीच व्हायला पाहिजे, असं असतंच ना. एका बिझनेसमध्ये बरीच लोक असणार, सगळीच करतील त्यांच्या त्यांच्या वाटणीचा. तसं नाही, माझ्या अंडर सगळी यायला हवीत, माझी मोनोपॉली हवी, असं. पुन्हा सायंटिस्ट असतील तर बघा, ती संशोधनं कुठली मोठ्या मोठे आणि आणि उग्र अशी अस्त्र बनवायची की म्हणजे त्यांची विनाशाची क्षमता आणि जास्त असणारी अस्त्र बनवत सुटलेली आहेत. मग ह्यामध्ये समाजाचं कुठलं हित ते शास्त्रज्ञ शोधतायत की हो असं झालं का हे संशोधन, अरे बापरे किती उपकार केला ह्यांनी समाजावर, हे संशोधन करून. ऍक्च्युली मृत्यू अटळ आहे, कधी ना कधीतरी येणारच आहे. तो आणि जवळ आणायचा आहे का इतकी संहारक शस्त्र शोधून काढून? आणि ती मग शस्त्र, ह्याचा पण बिलकुल आता कसं असतं, नियम काय आहे शास्त्र सांगतात, शस्त्र हे तुम्ही स्वसंरक्षणासाठी वापरायला हवं. पुन्हा अ, जर का तुम्ही हे आहात, म्हणजे तुमच्यावरती जबाबदारी आहे, तर दुसऱ्यांच्या रक्षणासाठी तुम्ही त्याचा उपयोग करायला हवा. तुमच्याकडे कुठलीही पॉवर, असं काही आहे, शस्त्र आहेत, सिद्धी आहेत, तर ह्याचा उपयोग हा समाजाच्या रक्षणासाठी, समाजाच्या हितासाठी करायला हवा, ना की त्यांच्याकडचं सगळं काढून घ्यायसाठी. तर हे जे मोठे मोठे अणुबॉम्ब वगैरे बनवतो आपण, ह्यामुळे किती वेगाने विनाशाकडे चाललेलं आहे जग. आधीच विनाश अटळच आहे. मग तर ही लोक जी आसुरी वृत्तीची असतात ना, आणि एकदा स्वतः ती तसली अस्त्र सुरुवातीला स्वतः बनवायची आणि दुसऱ्यांना भीती घालत राहायची, मी तुमच्यावर टाकेन टाकेन. म्हणजे दुसऱ्याला पण विनाकारण त्यामध्ये ओढून घ्यावंच लागतं ना शेवटी, असं. म्हणजे ही अशा उग्र आणि अहितकारी कर्मांमध्ये गुंतलेली असतात ही लोक. जे आसुरी गुणांमध्ये असतात, ती पुढे उग्र आणि अहितकारी कर्मांमध्ये संलग्न होतात. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्ण. कधीही तृप्त न होणाऱ्या कामाचा आश्रय घेऊन गर्व, खोटी प्रतिष्ठा आणि मदामध्ये डुंबत मोहित झालेले आसुरी लोक अनित्य गोष्टींमुळे आकर्षित होऊन सदैव अशुचिभूत कर्म करण्यास स्वतंत्र झालेले असतात. इंद्रिय तृप्ती करणे हीच मानव संस्कृतीची मुख्य आवश्यकता आहे, असा त्यांचा विश्वास असतो. अशा प्रकारे त्यांना मरेपर्यंत अमर्याद चिंतांनी ग्रासलेलं असते. शेकडो हजारो पाशांची बद्ध झालेले आणि काम क्रोध परायण झालेले हे आसुरी लोक इंद्रिय तृप्ती करता अन्यायी मार्गाने धनसंचय करतात. हरे कृष्ण. बघा तुम्ही हे वर्णन, किती डिटेल वर्णन दिलेलं आहे. असेच वागताना दिसतात बघा सगळे. तर ते सतत कधीही तृप्त न होणाऱ्या काम, म्हणजे अतिशय भरपूर कामना, एक पूर्ण झाले की दुसरी. गर्व, खोटी प्रतिष्ठा, मदामध्ये डुंबत असतात मोहित झालेले लोक. कसे आहेत? ह्या अनित्य गोष्टी आहेत ह्या. ऍक्च्युली दुसऱ्यांकडे जे आहे ते आधी त्यांना हवंच असतं. आणि कृष्णांना मत्सर आवडत नाही. ह्यांना कसं असतं, सगळं माझ्याकडे असावं, समोरच्याकडे काही नसावं. तर तुम्ही आणि पुढे जरा गहिरा विचार कराल ना,
तर समोरच्याचा तुम्ही मत्सर करताय, त्याच्याकडे एखादी गोष्ट असल्यालाच आपल्याला वाईट वाटत असतं. तर तुम्ही त्याचा नाही, त्याच्या पण हृदयामध्ये कृष्ण आहेत ना, तर त्या कृष्णांचा मत्सर करताय असं शास्त्र समजतं. कारण त्यांच्याही हृदयामध्ये आत्मा आणि परमात्मा आहेत. म्हणून सांगितलेलं आहे की ज्ञानी मनुष्य हा प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंतांना बघत असतो. तर ही लोक कशी असतात, ते ह्या अशा गोष्टींकडे आकर्षित होऊन ना सदैव अशुचिरभूत, म्हणजे त्यांच्या मनातून स्वच्छता निघून गेलेली असते, साधेपणा नसतो, सत्यता निघून गेलेली असते आणि पूर्ण त्याच्यातच बुडालेले असतात अशी कर्म करण्यामध्ये. हा, आणि इंद्रिय तृप्तीच्या मागे धावत धावत धावत, म्हणजे त्यांचा पूर्ण विश्वास असतो की जीवन मिळालंय ते फक्त भोग भोगण्यासाठी, त्यांचा विश्वासच असतो. आणि त्यामुळे ना सतत अमर्याद चिंता असतात, म्हणजे माझ्यापेक्षा जास्त कोणाला मिळू नये. त्यामुळे हे लोक कसे काम क्रोध परायण, म्हणजे त्यातच गुंतलेले असतात आणि इंद्रिय तृप्तीसाठी अन्यायी मार्गाने धनसंचय करतात. म्हणजे कसं आहे, इंद्रिय तृप्तीसाठी पैसा तर हवा ना, मग तो दुसऱ्यांवर अन्याय कर, मीच इथला बॉस कसा आहे ते दाखवून दे, आणि अन्यायी मार्गाने धनसंपत्ती मिळवण्याच्या मागे लागलेले असतात. आणि ती धनसंपत्ती मिळून पण काय करत असतात, तर अशा ह्या चुकीच्या कर्मांमध्ये, विकर्म ज्याला म्हटलेलं आहे, जे शास्त्रांनी सांगितलेलं आहे करू नका, त्यामध्ये अडकलेले असतात. तर रावण वगैरे बघा कसा होता, की रावणाने सीताच्या सौंदर्य नुसतं ऐकलं, त्याने काही सीतेला थोडंच बघितलं होतं, तरी पण निघाला तिला आणायला. हा दुसरा एक अर्थ घ्या की श्रवण किती चांगलं पण असू शकतं मग. त्यामुळे श्रवण आपल्याला करायचंच आहे, तर चांगलं शास्त्र ऐका, हम्म, जरा कीर्तन करा, असं करायला पाहिजे. नाहीतर हे तो ऐकून नुसता, म्हणजे इंद्रियांच्या कामना किती जास्त असतील बघा. तर आपण ठरवून आपल्याला चांगल्या कर्मांमध्ये गुंतवून घ्यायला पाहिजे. नाहीतर हे आसुरी गुण आपल्यामध्ये वाढत जाणार बघा. हे म्हणून पुन्हा मी मगाशी म्हंटल तसं प्रभुपाद स्वामींनी सांगितलेलं आहे की ह्या 4 गोष्टींपासून आधी स्वतःला ठरवून लांब ठेवा. जिथे या 4 गोष्टी होतात तिकडे फिरकू पण नका. घ्या माताजी पुढची स्लाइड. कृष्णा, आसुरी मनुष्य विचार करतो की आज माझ्याकडे इतकी संपत्ती आहे आणि माझ्या योजनेनुसार मी अधिक संपत्ती प्राप्त करेल. हे इतके धन माझ्याकडे आहे आणि भविष्यात ते उत्तराउत्तर वाढेल. हा माझा शत्रू आहे, मी त्याला मारले आहे आणि माझे इतर शत्रू मारले जातील. मी सर्वांचा ईश्वर आहे, मीच भोगता आहे, मी परिपूर्ण बलवान आणि सुखी आहे. माझ्या आजूबाजूला माझे वैभवशाली नाटक असलेला मीच धनाढ्य मनुष्य आहे. माझ्यासारखा बलवान आणि सुखी इतर कोणीही नाही. मी यज्ञ करेल, मी दान करेन आणि याप्रमाणे मी मौजमजा करेन. अशा प्रकारे आसुरी लोक अज्ञानाने मोहित झालेले असतात. हरे कृष्ण. तर हा एखाद्या सिनेमाच्या स्टोरी सारखी आहे बघा, किंवा बऱ्याचशा पिक्चरची थीम तरी बेसिक स्टोरी हीच आहे बघा. आता ऐकली, कृष्णाने सांगून टाकली बघा. तर हे सगळे आसुरी स्वभाव आहे जो आपल्याला दिसतो. मग पिक्चर मध्ये आणि वेगळं काय बघायचं, आजूबाजूला पण तेच सुरू आहे. तर हे सगळे आसुरी स्वभाव आहे. इथं रावणाचं पण वागणं असंच होतं. तिकडे हे म्हणजे आत्ताच हिरण्यकश्यपू आणि प्रल्हादचं महाराजांचं सांगितलं. ह्या हिरण्यकश्यपूचं पण असंच होतं, त्याला हेच ऐकायचं होतं सगळ्यांकडून की मी इथे हे सगळं कुणाचं आहे, त्याच आहे. तो कंस तिकडे दाखवलाय, नुसती एक आकाशवाणी झाली तर बहिणीला मारायला उठला. तर हे ह्याला म्हणायचं आसुरी वागणं. मीच्या पलीकडे ते जाऊ नाही शकत. आणि शास्त्रांमध्ये तर ह्याच्याविषयी एवढं गहिराईने सांगितलेलं आहे की हे असं आचरण नको, हे सगळं विकर्म झालं. तर आहे ना, आता तुम्ही मांसाहार, तर मनुसंहितेमध्ये सांगितलेलं आहे मनुनी की तुम्ही शाकाहारी असायला हवं. जेव्हा आपण मांसाहार करतो तेव्हा 5 जण त्या पापामध्ये भागीदारी असतात. जे प्राण्याला मारतात, जे त्याचं काय तो म्हणजे ते मांस विकतात, जो विकत घेतो,
जो शिजवतो आणि जो खातो, पाचही लोक त्यामध्ये पाचे भागीदारी समान असतात. हा, म्हणजे तुम्ही विचार करा की तो एक हे प्राणी किती जणांना पाप लावून जातो. तर असं खूप डीपली जाऊन शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे की आपण कसं वागायला हवं आणि कसं वागू नये. नाही तर आपण ह्या आसुरी गुणांमध्ये आणि अडकत जाणार. घ्या माताजी पुढची स्लाईड. श्रीकृष्ण, या प्रकारे अनेक चिंतानी भ्रांत झालेले आणि मोहजालामध्ये बद्ध झालेले आसुरी लोक इंद्रिय तृप्तीमध्ये अत्याधिक आसक्त होतात आणि नरकामध्ये पतित होतात. हरे कृष्णा. तर आहे ना, पुढे पण आता कृष्णाने सांगितलेलं आहे की ह्यांना सततच्या इंद्रिय भोगांचीच काळजी लागलेली असते. नुसते हा इच्छा 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 त्या पूर्ण करू कशा ह्याचाच विचार सतत डोक्यामध्ये. त्यामुळे खूप मोहाने जालाने बद्ध झालेले असतात हे आसुरी लोक. हा, फक्त इंद्रिय तृप्तीमध्ये अत्यधिक आसक्त होऊन पुढं काय होतं बघा, त्यांचं नरकामध्ये पतित होतात. हम्म. मग जेव्हा आपण आता हे गुण बघतोय ना, तेव्हा आपल्याला पण कळतं की काही यातले गुण बाबा आहेत माझ्यामध्ये. तर आपण आधी पहिल्यांदा स्वतःमधले ते दुर्गुण किंवा नको असलेले गुण शोधायला हवे आपले आपण. हा, शोधून तुम्ही मार्गदर्शन घ्यायला हवं आणि आधी ऍक्सेप्ट करायला हवं की बाबा माझ्यात पण ह्यातलं काहीतरी आहे. तर मी यापासून लांब कसा होऊ? तर आपण आधी ऍक्सेप्ट केलं की मार्गदर्शन घ्यायला हवं. तुम्ही वरिष्ठ भक्त, प्रगत भक्त ह्यांच्याकडे जा. हा, त्या विषयातल्या एक्सपर्ट्स कडे जा आणि त्या विषयांवर मार्गदर्शन घ्या. ओके. आणि कसे हे गुण आपल्यापासून लांब राहतील एवढं बघा. हा, आणि नाहीतर ह्या आणि इथे कृष्णाने फक्त निम्म्यात सोडलेलं नाही, आसुरी गुण हे असे आहेत आणि तुम्ही ते लांब ठेवा असं नाही सांगितलेलं, त्याचे परिणाम पण आपल्याला सांगितलेले आहेत. ओके, घ्या माताजी पुढे. हरे कृष्णा. नित्य अहंकार, बल, गर्व, काम, क्रोध यांनी मोहित झालेले आसुरी लोक स्वतःच्या देहामध्ये आणि इतरांच्या देहामध्ये स्थित झालेल्या परमपुरुष भगवंताचे द्वेष करतात व खऱ्या धर्माची निंदा करतात. हरे कृष्णा. आता बघा ना, इथे तुम्ही समोरच्याची एखाद्याचा द्वेष करताय म्हणजे शास्त्र काय समजतं, त्याच्या हृदयामध्ये पण परमात्मा स्वरूपात कृष्ण आहेतच ना. तर तुम्ही कृष्णाचा द्वेष करताय. हा, इथे ना शिशुपालाचं उदाहरण दिलंय. आता कृष्णांची आत्या होती, शिशुपाल हा त्यांचा आत्याचा मुलगा होता. मग आत्याने काय म्हणजे गोष्ट तर आता आपल्याला सगळ्यांना माहित आहे की हे बाळ जन्मतं तेव्हा जरा विचित्र असतं. मग त्यांच्या पंडितजींनी सांगितलेलं असतं की जेव्हा म्हणजे हा नीट होणार, पण जो कोण समोर आल्यावर हा नीट होणार त्याच्या हातून ह्याचा मृत्यू होणार. आणि कृष्ण आपल्या वडिलांबरोबर आत्याचं बाळ बघायला जातात आणि कृष्ण समोर गेल्या गेल्या हा एकदम असा व्यवस्थित होतो, त्याला जास्त हात वगैरे असतात. आता मला ते आठवत नाही किती हात वगैरे असतात. तर मग ती आत्याला कळतं की त्यांनी सांगितलेलं असतं ना, जो कोण समोर आल्यावर हा नीट होणार त्याच्या हातून मृत्यू होणार. मग आत्या कृष्णाकडे वचन मागते की कृष्णा तू मला वचन दे, ह्याला मारणार नाहीस. तर ते म्हणतात की मी तसं नाही करू शकत, पण मी वचन हे देतो की मी त्याचे 100 अपराध माफ करेन. मग हे ऍक्च्युली 100 अपराध म्हणजे कसे, ऍट अ टाइम 100 शिव्या द्यायच्या, पेक्षा जास्त दिल्या तर मारणार. मग हा शिशुपाल कंटिन्यू, त्याला लहानपणापासून काय प्रॉब्लेम असतो, सतत कृष्णांचा द्वेष करत असतो. आणि तो राजसूय यज्ञ जेव्हा असतो ना, आणि हा नेहमी कसा करत असतो माहित आहे, 100 पेक्षा कमी हे अपराध करत असतो एका वेळेस. हा, मग राजसूय यज्ञाच्या वेळेस यज्ञाचं पहिलं स्थान अधिपती कोणाला द्यायचं. आता कृष्ण तिथं असताना ते तर सर्व म्हणजे भोक्ताराम यज्ञ तपसाम ऐकलंय ना आपण, त्यामुळे सर्वानुमते ठरतं की कृष्णांना द्यायचं. हा, तरी फक्त ह्याला प्रॉब्लेम असतो आणि हा इतका इतका बोलतो, तुम्ही वाचाल ना बापरे. म्हणजे एखाद्याला आणि ते तर कृष्ण प्रत्यक्षात समोर होते, किती बोलायचं कसं बोलायचं. आणि ती एक वृत्ती असते ना, समोर जास्त लोक असलीत की दुसऱ्याचा अपमान करायला असं प्रोत्साहन स्फुरण चढतं, तसं ह्याला चढत जातं. आणि ह्याच ह्याला कळत नाही की
आणि भीम तर तिकडे तलवार घेऊन निघालाय बघा, तलवार घेऊन जात असतो, हे बोल नको असं. पण कृष्ण म्हणतात की भीमाला, तू थांब, ही यज्ञभूमी आहे आणि ती रक्त सांडलं तर अपवित्र होणार, मी बघतो म्हणून. हा, तरी हा थांबत नाही आणि सुटतो बोलत. आणि मग ह्याचं याला कळत नाही आपण कधी 100 अपराध करून बसलो. मग कृष्णांचं सुदर्शन चक्र सोडून अशा प्रकारे मारतात की तिथं काय रक्तपात होत नाही, ती भूमी स्वच्छ शुद्धच राहते. तर हे असे असतात आसुरी स्वभावाचे लोक, आणि ह्यांचा भगवंतांचाच म्हणजे हे मोहित असतात बघा ते वरच्या गुणांमुळे. हा, ते मगाशी पण सांगितलेलं ना, काय करावं काय करू नये हे ती जाणतच नाही आणि मुळात जाणून घ्यायची इच्छा पण नसते. हम्म. घ्या मग त्याची पुढची स्लाईड. तर आपण आहे ना ह्या गुणांपासून आपल्याला लांब ठेवायला हवं. आणि जर का काही असतील आपल्यामध्ये गुण असे, तर ते जाणीवपूर्वक त्याच्यापासून लांब व्हायला हवं. आणि तुम्ही जप करायला सुरू कराल ना, तुम्ही बघा की आपण कधी शुद्ध बनत जातो. आपल्याला म्हणजे चांगले सद्गुण सदाचार आपोआप आपल्यामध्ये येतात. म्हणजे कृष्णच तुम्हाला हे गुण ऍज अ गिफ्ट दिल्यासारखे देऊन टाकणार बघा. म्हणजे आपल्याला राग यायचा बंद होतो, दुसऱ्यांविषयी आपोआप करुणा वाटते. त्यासाठी पहिलं काम करायला हवं, आपण जप करायला सुरू करायला हवं. मुलं जी अभ्यास वगैरे स्टुडंट्स आहेत बघा, एकाग्रता आपली किती वाढते, बाकीच्या विषयांच्या मागे ना आपलं मन धावतच नाही, अभ्यासावर एकाग्र होतात मुलं. तुमचं कलिग से कौन खिलाए न जाने माताजी. हरे कृष्ण. हा तर अ, हा तर हरे कृष्ण. तर आहे ना, आपण काय सांगत होते मी, हा तर जप आपल्याला आपण करायला सुरू करायला हवा. आता पुढे बघूया, वाचा माताजी. हरे कृष्ण. जे द्वेषी, क्रूर आणि नराधम आहेत त्यांना मी चिरकालासाठी भवसागरामधील विविध असुरी योनी टाकीत असतो. हरे कृष्ण. आता कृष्ण काय म्हणतात, जे आसुरी गुणांमध्येच राहतात, हा, त्यांना पुढे काय होतं, जे म्हणजे द्वेषी, क्रूर, नराधम आहेत, हा, म्हणजे विकर्म करण्यामध्येच कंटिन्यू संलग्न झालेले आहेत, क्रूर आहेत, हा, त्यांना कृष्ण चिरकालासाठी भवसागरामधील विविध आसुरी योनीत टाकतो. म्हणजे मनुष्य योनी ही तुम्हाला भगवंतांशी जोडू शकते. हा, तिच्यापासनं पण लांब म्हणजे आणि खालच्या लोकांमध्ये टाकत जातात. म्हणजे आणि अधपतन आणि अंधारात कृष्णापासनं लांब तमोगुणामध्ये जात राहतात. हा, म्हणजे ह्याचा शेवट किती आहे बघा. आणि ते चिरकालासाठी म्हटलंय, म्हणजे फक्त एका जन्मासाठी नाही, जन्मोनजन्मासाठी ते कंटिन्यू सुरूच राहतं पुढं अधपतन. घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्ण. हे कौंतेय, आसुरी योनीमध्ये वारंवार जन्म घेणारे असे लोक कधीही माझ्याकडे येऊ शकत नाही. हळूहळू ते अत्यंत अधम गतीला प्राप्त होतात. हरे कृष्ण. बघा, हा, तुम्ही वारंवार जर का अधम म्हणजे आसुरी योनींमध्ये जन्म घेतला, हा, तर कृष्ण सरळ सांगतायत बघा, ते लोक कधीच माझ्याकडे येऊ शकत नाहीत आणि हळूहळू अत्यंत अधम गतीला जातात. म्हणजे नरकापासून पण खाली आणि जे पाताळातली लोक आहेत तिकडे 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 असे अधम गतीला प्राप्त होत जातात ती. म्हणजे वेगाने कुठं निघालेले आहेत हे आसुरी गुण असणारे, त्यांना वाटत असतं की मी म्हणजे माझी सगळीजण स्तुती करतायत वगैरे, पण ऍक्च्युली वेगाने ते त्यांच्या विनाशाकडे निघालेले आहेत. हा, घ्या मग त्याची पुढची स्लाईड बघूया आपण, आणि पण सांगितलंय. हा, 21वा श्लोक वाचा माताजी. त्रिविधं नरकस्येद द्वारं नाशन्मात्मनं कामक्रोधस्तथा लोभस्तस्मादेतल् तत्रयत त्यज्यत. हरे कृष्णा. हरे कृष्ण. काम, क्रोध आणि लोभ ही नरकामध्ये जाण्याची 3 द्वारे आहेत. प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने त्यांचा त्याग केला पाहिजे, कारण या तिन्हीमुळे आत्म्याचा विनाश होतो. हरे कृष्ण. हा 16.21 श्लोक तुम्ही कायम लक्षात ठेवा. कृष्णाने हा हायवे सांगितलेला आहे
नरकात जायचा हायवे हवा आहे एखाद्याला, तर हा श्लोक आहे बघा. हं? काम, क्रोध आणि लोभ हे जर का रस्ते पकडले तर सुपरफास्ट एक्सप्रेस वेने आपण नरकामध्ये जाऊन पोहोचणार. काम म्हणजे काय? अनियंत्रित इच्छा. हं? क्रोध म्हणजे क्रोध, सतत दुसऱ्याचा राग, द्वेष आणि लोभ, ज्या गोष्टी आपल्या नाहीयेत, दुसऱ्याच्या आहेत हे माहित आहे तरी लोभ धरायचा, त्या मिळवायसाठी दुसऱ्याला त्रास द्यायचा. दुर्योधनाचं उदाहरण घेता येतं बघा इथे. कामना हस्तिनापूर साम्राज्याविषयी होती, द्रौपदी विषयी होती. हा त्या अनियंत्रित इच्छा. वडिलांनी पण सांगायला हवं होतं की नाहीयेत हे काय आपलं, तुझा अधिकार नाहीये ह्या हस्तिनापूर साम्राज्यावर वगैरे, किंवा द्रौपदीला कसं वागवलं बघितलं ना. त्याच्यानंतर क्रोध, पांडवांविषयी सातत्याने क्रोध, सातत्याने. काहीच बिचारे एवढे चांगली मुलं, त्यांचा किती किती क्रोध आणि त्रास द्यायचा एकही हे सोडला नाही. लोभ, त्या हस्तिनापूर साम्राज्याचा लोभ होता. तर हे शेवटी घेऊन कुठं गेलं? हं? तर म्हणजे विनाशाकडेच घेऊन गेलं ना त्यांना. तर आपण पण लक्षात ठेवायचं, काहीही झालं तरी या काम, क्रोध आणि लोभ ह्या 3 गोष्टींपासून लांब राहायचं. अति नरकाला जाणे त्रिविधम नरकस्य द्वारम इदम, काय ते त्रिविधम नरकस्य इदम द्वारम. नरकाची ही 3 द्वार आहे. आपण स्ट्रिक्टली ह्यापासून जाणीवपूर्वक स्वतःला लांब ठेवायचं. आणि पुढचंच हे सांगितलंय, आणि इथे कृष्णाने स्वतः सांगितलंय, प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने त्यांचा त्याग केला पाहिजे. जर का बुद्धी थोडी तरी दिली आहे ना, सगळ्यांना समानच दिलेली आहे, पण थोडी तरी बुद्धी वापरून आपण ह्या 3 गोष्टींचा त्याग करा. कृष्ण म्हणतो ह्या तिघांचा तुम्ही त्याग करून टाका, नको आहेत आपल्याला ह्या गोष्टी. कारण या तिन्हीमुळे आत्म्याचा विनाश होतो. आता आत्म्याचा विनाश होतो म्हणजे काय होतं माहित आहे? आत्ताच आपण बघितलं ना, पहिल्यांदा अधम योनीमध्ये जन्म मिळतो आणि मग खालच्या लोकांमध्येच मिळतो. म्हणजे तो आत्मा किती दूर निघून जातो बघा, त्याच्या उद्धार होण्याच्या, कृष्ण भावित जीवन जगण्याच्या किंवा परमात्म्याचा साक्षात्कार होण्याच्या सगळ्या संभावना ज्या असतात त्या नष्ट होतात. म्हणून आपण ह्या तिघांचा त्याग करायला पाहिजे. घ्या माताजी पुढची स्लाईड. आणि असे एखादे, जेव्हा तो माणूस चढताना दाखवलाय बघा, जीवनाच्या एखाद्या टप्प्यावर जिथे आध्यात्मिक गुरु भेटतील तिथून आपण आत्मसाक्षात्काराच्या, म्हणजे मी शरीर नाही आत्मा आहे आणि मी कृष्णाचा नित्य दास आहे, ह्याच्याकडे आपले जीवन मार्ग सुरू व्हायला हवा. मग त्यासाठी ही 4 भक्तीची नियामक तत्व पाळा, जप करा, मंदिरांमध्ये जा, कृष्ण भक्तांचा संग करा, वाचन करा. वाचा माताजी. हरे कृष्णा. हे कौंतेया, जो मनुष्य नरकाच्या या 3 द्वारातून सुटला आहे तो आत्मसाक्षात्कारासाठी श्रेयस्कर असे कार्य करतो आणि क्रमशः परम गतीला प्राप्त होतो. हरे कृष्णा. हे जे गुण आहेत ना, हे तुम्ही स्वतःपासून लांब ठेवलात तर तुम्ही कृष्णांकडे जाऊ शकता. बघा, आत्मसाक्षात्कारासाठी तो मनुष्य श्रेयस्कर असतो आणि तसंच कार्य करतो, आणि हळूहळू कधीही पोचू, त्याचा काय प्रश्न नाहीये. पण क्रमशः म्हणून दिलंय तिथे, हळूहळू जाऊ पण आपण परमगतीला प्राप्त करतो. ओके. 23वा श्लोक माताजी. यशशास्त्र विधिवृश्च व्रतते कामकारताः न स सिद्धिं वाप्नोति न सुखं न परां गतिं. हरे कृष्ण. हरे कृष्णा. जो शास्त्र विधीचा त्याग करतो आणि आपल्या लहरीप्रमाणे कर्म करतो त्याला सिद्धी, सुख आणि परमगती प्राप्त होत नाही. हरे कृष्णा. म्हणजे बघा, कशा कशाची हानी होते ते पण कृष्णाने सांगितलेलं आहे की तुम्ही शास्त्रविधींचा त्याग करताय, म्हणजे जे शास्त्रांमध्ये सांगितले त्याच्या बरोबर उलट विकर्मामध्ये अडकून पडलेला आहे. तर तुम्ही आणि लहरी मर्जीप्रमाणे वागणार. कुठली शास्त्र आणि काय, मीच सगळं बनवलेलं आहे. तर त्याच बघा, सिद्धी, सुख आणि परमगती. न सुखम न परमगती, म्हणजे काहीही. मग
इथलं तर मृत्यूनंतर सगळं इथंच सोडून जायचं आणि शेवटी आसुरी योनीतले असले तरी कधी ना कधीतरी मृत्यू अटळ आहे. पण पुढे त्यांच्या बरोबर काय येणार आहे? ना सिद्धी, जी काही केलीच नाही तर कुठली सिद्धी आहे? म्हणजे सिद्धी म्हणजे तुम्ही जे भक्तीमध्ये पुढे जायला वगैरे काय केला असाल तर तुमची सत्कर्म वगैरे असं काहीच नाही. परमगती ती तर शक्यच नाहीये, भगवंतांचं धाम. हा मग तुमची न सुखम ना परामगती, म्हणजे काहीही तुमच्याकडे राहत नाही. हा जन्म व्यर्थ घालवल्यासारखा आहे. पुढच्या ह्याचा काही उपयोग केला नाही. म्हणजे हात रिकामेच राहणार आहेत. घ्या माताजी पुढची साईड. आणि हा श्लोक पण लक्षात ठेवा की आसुरी गुणातच राहिलो, नाही बाहेर पडलो त्यातनं, तर कुठे काहीच होणार नाही. सगळंच ही माया हिरावून घेणार. हा 24वा श्लोक वाचा माताजी. हरे कृष्ण. तस्मा शास्त्र प्रमाण ते कार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्र विधानोक्त कर्म कर्तुमिहार्हसि. हरे कृष्ण. सॉरी म्यूट झाले ते, सॉरी म्यूट झाले असं ते. असं. हं. वाचायचंय का माताजी परत वाचा? नाही 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 माताजी, छान वाटलं. हरे कृष्ण. म्हणून मनुष्याने शास्त्रविधीद्वारे कार्य आणि अकार्य यांच्यामध्ये भेद जाणला पाहिजे. अशी विधिविधाने जाणून मनुष्याने कर्म करावे, जेणेकरून त्यांची क्रमशः उन्नती होईल. हरे कृष्ण. म्हणून ना कृष्ण काय सांगतायत बघा, जरा तुम्ही वेदांनी काय सांगितलंय, शास्त्रांनी काय सांगितलंय हे जाणा. कर्म आणि अकर्म ह्यामध्ये भेद जाणा आणि आपलं जीवन कृष्ण भावना भावित अकर्म करायला हवं. म्हणजे की नाही कसं, की ज्याची आपल्याला कर्म फळं लागणार नाही. आपण सगळं काही फळं कृष्णांना अर्पून जे शास्त्रांनी सांगितलंय तसं जीवन जगायला हवं. हा आणि अशा म्हणजे अशामुळे मनुष्य जेव्हा अशी कर्म करतो ना, कृष्ण भावना भावित कर्म, त्याची क्रमशः उन्नती होत जाते. कर्म नुसती केला तर त्याची फळं भोगत बसावं लागतं. विकर्म ती तर आता पूर्ण बघितलीत. ती शास्त्रांमध्ये नको म्हणून सांगितली तर तुम्ही ती केलात तर आता बघितलं, न सुखम न पराम गतीम, काहीच नाही हाती येणार. आणि जर का कृष्ण भावना भावित जीवन जगलो तर ह्या फळांपासून आपल्याला मुक्ती असते. त्यामुळे आपण प्रयत्न करायला हवा की आपण कृष्ण भावना भावित सर्व काही कृष्णांना अर्पण करून आपलं जीवन जगू. इथे कृष्ण आणि बलराम त्यांच्या गुरूंच्या इकडे गेलेले आहेत बघा, सांदीपनी ऋषींकडे. तर ते स्वतः त्यांनी राम कृष्ण जर का स्वतः गुरूंकडे गेले तर आपल्याला नाही का पडणार सांगा गुरूंची आवश्यकता? हा घ्या माताजी पुढची स्लाईड. आणि ही आपण आहे ना थोडी हे बघायला हवी. रामायण, महाभारत, भागवतम ऐका, गीतेमध्ये तत्व सांगितलेली आहेत ती त्यांनी ती जीवनात रामाने दाखवून, आणि रामायणातलं हर एक पात्र दाखवतं की मनुष्याने त्याची कर्तव्य कशी करायला हवीत. हे आपण थोडं वाचायला हवं, शिकायला हवं, मुलांना शिकवायला हवं आपल्या. कारण तितकं कठीण नाहीये ते. घ्या माताजी पुढची स्लाईड. आणि कृष्ण बरोबर असताना मग बाकी कशाला काळजी करायची? झालंय, हा ऍक्च्युली शेवटचाच श्लोक आहे. हा शेवटचा आहे 24. माताजी झालं ऍक्च्युली. मग आपण आजच्या अध्यायात बघा काय काय बघितलं. तर कृष्णाने सांगितले दैवी गुण कुठले, आसुरी गुण कुठले.
आपण प्रयत्न करायला हवा की ते दैवी गुण कशामध्ये मदत करतात? तर तेच गुण आहेत जे आपल्याला कृष्ण प्राप्ती करून देऊ शकतात. मग आसुरी गुणांविषयी जरा डिटेल सांगितलंय की आसुरी गुण कुठले, मग त्या गुणांमध्ये असणारी लोक कशा जीवनाकडे आकर्षित होतात, मग त्या जीवनाचा परिणाम काय होतो हेही कृष्णाने सांगितलं. आणि शेवटी सांगितलं ना की सर्व बाजूनी हार आहे त्यांची, कशामध्ये काहीच शेवटी प्राप्त होत नाही. हा, निदान तुम्ही कर्मफळांमध्ये अडकून पडलात तर पृथ्वीवर तरी पुढचा जन्म मिळतो. तुम्ही अधम कामांमध्येच अडकलात तर तुम्हाला खालच्या लोकांमध्ये जायला लागतं. त्यामुळे हाती काहीच लागत नाही. आला ना तुमच्या लक्षात अध्याय? हो हो. हो चांगला अध्याय. वाचन करा तुम्ही, जरा वाचा त्या गुणांविषयी. ते प्रत्येक हो. गुण समजावून सांगितलेले आहेत गीतेमध्ये प्रभुपाद स्वामींनी. काय क्विझेस वगैरे सोडवताय ना तुम्ही सगळी? 14 पर्यंत झाली ना. हा हा, सगळ्यांनी 14 सोडवा. पर्यंत झाली. हा. हा, छोटे छोटेच आता आम्ही आहेत, 2 काही मध्ये टफ नाही. 14 कम्प्लीट झाले. हा, हरे कृष्ण माताजी. हा बोला. दीपिका माताजी आहे ना पण ती लेवल 2 च हे पाठवली, लिंक पाठवली. मी त्याच्यात जॉईन व्हायला सगळं म्हणजे ईमेल सगळं द्यावं लागतं, सगळं देऊन सुद्धा ते होत नाही. जॉईन हो का? करताना ते बोलतात हे आहे काय फायबर आहे असं होतं. म्हणजे समजलं नाही मला, 2-3 वेळा पहिले तर असं होत. म्हणजे लिंक मध्ये जॉईन होऊ शकत नाही असं झालं लेवल 2 मध्ये. म्हणजे माझ्या लेवल 1 लेवल 2 झालेला, आवृत्ती 2 झालेला आहे. म्हणजे मी थांबा. सर्टिफिकेट हा, पण डाउनलोड केली. डाउनलोड केली. थांबा जरा, हा. मग माताजी येऊ देत, विचारते त्यांना. लिंक दीपांजली आहे ना माताजी, संध्याकाळी 7 वाजता येते ती मला. ती सर्वांकडे पाठवली लेवल 2 च. म्हणजे तुम्ही लेवल 2 ग्रुप मध्ये जॉईन हो, म्हणजे झाला ना, डाउनलोड झाला म्हणजे असं ती पाठवलेली आहे. सगळं ग्रुप मध्ये पाठवलं. मग मी जॉईन का होत नाही? हा, ते म्हणून मी बोलते, मी तिला पण सांगितले, मी माताजीला पण सांगितली, ती परत पाठवली तरी असं होते. पण मी काय सांगते, ते लेवल 2 च्या ग्रुपमध्ये मला ऍड करा, असं असं होऊ शकते ना. म्हणजे मी जॉईन होऊ शकते, म्हणजे तुम्ही ऍड करू शकता ना असं. नाही, बघू बघू. हा, त्याचे जे ऍडमिन असतील ना, आता रेश्मा माताजी येऊ देत. आमचा तर त्या हं. ग्रुपशी काही तितका हे नाहीये म्हणजे संबंध. ते तर त्याचे दीपांजली जे आहे. पूजा माताजींना वगैरे सांगून ना करायला सांगू आपण ऍड. आणि रेश्मा माताजी आल्या की नाही तर रेकॉर्डिंग स्टॉप करा. हा, आपण ना माताजी हरे हे कृष्ण करूया. माताजी. सॉरी माताजी. नाही, फक्त आमचा झालाय तसा कंप्लीट. हा, आम्ही हे सांगितलंय. स्टॉप. तुम्ही हो हो रेकॉर्डिंग स्टॉप करा. हरे कृष्ण.